सो स्टुडंट आता क्वेश्चन नंबर 5 बघा काय दिलेला आहे. फाइंड द 27th टर्म ऑफ द फॉलोइंग एपी. म्हणजे आपल्याला एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन हे दिलेलं आहे आणि यामध्ये 27वी टर्म आपल्याला काढायची आहे. म्हणजे याच्यामध्ये 27 नंबरवर कोणता अंक येईल. तर स्टुडंट बघा आता याला लिहिण्यासाठी अगोदर T1 इक्वल्स टू 9, T2 इक्वल्स टू 4, T3 इक्वल्स टू -1, T4 इक्वल्स टू -6, T5 इक्वल्स टू -11 हे सर्व टर्म्स आपण लिहून घेतल्या. त्यानंतर आपल्याला कॉमन डिफरन्स फाइंड आउट करावा लागतो. सो डी इक्वल्स टू T2 मायनस T1. आता आपल्याला म्हटलेलं आहे एपी मध्ये आहे म्हणून ह्या सर्व टर्म. सो आपण कॉमन डिफरन्स एकदा जरी फाइंड आउट केला तरी सर्वांचा तोच राहणार आहे. तर T2 आहे 4 -9 म्हणजे -5 कॉमन डिफरन्स आहे. राईट. तर बघा आता कॉमन डिफरन्स जर पहिल्या टर्मचा हा असेल तर कंपल्सरी हे इथे असणार एपी मध्ये की सर्व टर्म्सचा कॉमन डिफरन्स हा -5 असणार आहे. साहजिक गोष्ट आहे. सो आता इथे 27वी टर्म काढायची म्हणून T27 इक्वल टू ए प्लस n-1 डी. n-1 म्हणजे आता 27-1 आणि डी हा फॉर्म्युला आता इथे लागेल. बघा T27 इक्वल टू ए ची व्हॅल्यू फर्स्ट टर्म आहे 9 प्लस 27-1 म्हणजे 26 आणि इथे डी जो आहे -5. तर अशा प्रकारे येते. आता इथे -5 ने आपण याला मल्टिप्लाय करणार तर आपला आन्सर येते T27 इक्वल्स टू 9 मायनस 130. बघा 26 मल्टिप्लाय बाय 5 जर केलं इथं मल्टिप्लाय आहे दोघांमध्ये म्हणजे याचा गुणाकार केला तर 130 येतो आणि यांची सबट्रॅक्शन केल्यावर T27 इक्वल टू -121 हे आपला आन्सर येते. म्हणजे 27वी जी टर्म आहे 27th टर्म इज -121. तर अशा प्रकारे आपण फाइंड आउट करू शकतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 आपल्याला दिलेला आहे. फाइंड हाऊ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती असा आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे. मराठीमध्ये याचं ट्रान्सलेशन आहे. सो हाऊ मेनी 3 डिजिट नंबर दॅट आर डिव्हिजिबल बाय 5. 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या कोणत्या. तर स्टुडंट्स बघा 3 अंकी संख्या जर आपण एक विचार केला तर इथे लिस्ट 3 डिजिट नंबर. लिस्ट म्हणजे सर्वात लहान. 3 डिजिट नंबर कोणता आहे सांगा बरं. सर्वात लहान 3 अंकी संख्या कोणती आहे. तर आपण सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100. याच्यापेक्षा कोणती लहान 3 अंकी संख्या आहे का. ही सर्वात लहान 3 अंकी संख्या आहे 100. याच्यापेक्षा लहान जर म्हटलं तर 99 आहे आणि 99 जी आहे 2 डिजिट नंबर आहे. सो आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या ग्रेटेस्ट 3 डिजिट नंबर कोणता असेल. 3 डिजिट नंबर सर्वात मोठा 3 अंकी संख्या जर म्हटलं तर ती आहे 999. राईट. 999. पण स्टुडंट 999 ही 5 ने डिव्हिजिबल आहे का. नाही. तर 5 ने डिव्हिजिबल असणारी 3 अंकी मोठी संख्या पाहिजे तर ती आहे 995. 995 बघा कारण 95 नंतरच्या कुठल्या संख्या ह्या 3 अंकी 5 ने डिव्हिजिबल नाहीये. सो ही लास्ट 5 ने डिव्हिजिबल असणारी 3 अंकी संख्या आहे. तर आपल्याला ह्या टर्म माहिती आहे. बघा लिस्ट 3 डिजिट नंबर ही म्हणजे आपली झाली ए म्हणजे आपली फर्स्ट टर्म झाली बरोबर आहे आणि ही आपली लास्ट टर्म झाली शेवटची संख्या. आता आपल्याला कॉमन डिफरन्स म्हणजे डी. सर्वांमधला कॉमन डिफरन्स जो असणार आहे तो आहे 5 कारण सगळे 5 ने भागाकार होणार आहे बरोबर आहे. म्हणजे सर्वांमधला 5-5चाच डिफरन्स असणार आहे. 5च्या पाड्यात येणाऱ्या 3 अंकी संख्या सगळ्या ह्याच असणार आहेत म्हणून 5 हा कॉमन डिफरन्स आहे. सो आता इथे आपल्याला फाइंड आउट करायचंय हाऊ मेनी 3 डिजिट नंबर म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. n इक्वल्स टू फाइंड करायचं आहे नंबर ऑफ डिजिट्स किंवा ते आपल्याला फाइंड आउट करायचे जे 5 ने भाग जाणार आहे. सो फॉर्म्युला आहे आपला Tn इक्वल्स टू ए प्लस n-1 डी. हाच फॉर्म्युला आहे सेम तो आपण इथे यूज करणार. फक्त आता Tn म्हणजे ही शेवटची टर्म ही कोणती आहे 995. सो 995 ही शेवटची टर्म इक्वल्स टू ए म्हणजे पहिली टर्म 100 प्लस n ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून n जशाला तसा -1 डी ची व्हॅल्यू माहिती आहे 5. सो स्टुडंट 100 प्लस मध्ये इकडे गेला की मायनस मध्ये म्हणजे 995 मायनस 100 इक्वल्स टू 5 मल्टिप्लाय बाय n 5n मायनस 5 1 जा 5. तर आता 100 याच्यातून जर मायनस केले आपण तर 800
95 राहतात इथे इक्वल्स टू 5n मायनस 5. हा 5 मायनस मध्ये इकडे गेला की प्लस मध्ये जातो. सो 895 प्लस 5 इक्वल टू 5n. सो आता 895 प्लस 5 जर म्हटलं आपण तर इथे येते 900 इक्वल्स टू 5n. म्हणजेच n ची व्हॅल्यू काय झाली आपली 900 डिवाइड बाय 5. म्हणजेच n इक्वल्स टू याचा जर भागाकार केला आपण तर इथे आपला आन्सर येते 180. तर स्टुडंट 180 अशा संख्या आहेत ज्या 5 ने डिव्हिजिबल आहेत. 3 आहे. आलं लक्षात. तर 3 म्हणजे 3 डिजिट नंबर दॅट आर डिव्हिजिबल 5 आर 180. तर अशा प्रकारे आपण याचा आन्सर काढू शकतो. असे तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम्स कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स मध्ये सुद्धा येतील. नवोदय, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड किंवा एमपीएससीच्या एक्झाम मध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रॉब्लेम विचारतात की 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी संख्या किती किंवा 7 ने भाग जाणाऱ्या 10 अंकी 5 अंकी संख्या किती असं पण विचारू शकतात. सो आपण ह्या फॉर्म्युलाचा यूज करून त्याला इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. सो आता बघू आपला नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 7.